नमस्कार मंडळी. आजचा ब्लॉग आम्ही अजून स्टार्ट केला नव्हता कारण पूर्ण दिवस काहीच ब्लॉग केला नाही. संध्याकाळ झाली, आय थिंक सो 8-8:30 झाले. रात्रच होते, संध्याकाळ पण नाही, आता रात्रच झाली. आम्ही सकाळपासून काहीच ब्लॉग केला नाही. सकाळी सगळे असे थकलेले होते सगळेजण. खूप असा आळस आला होता सगळ्यांना. एक दिवस असतो ना, मजा मस्ती केल्यानंतर आळस येतो, तसं सगळे आळशी झाले होते, लोळत होते इकडे तिकडे. आणि रुही तर एडिट करत बसली होती, त्यामुळे ती काय ब्लॉग तिने सुरू केला. आणि मी आहे आळशी, माझ्यावर टाकलं होतं, पण मी आहे आळशी, मी आत्ता सुरू केलंय. ती ऍक्च्युली आत्ता आहे नाही इकडे घरी. आम्ही ऍक्च्युली आता बदलापूरला आहोत, अजून माझे सासरीच आहोत आम्ही. आणि ती आहे ना आता घरात, ती गेले डान्स क्लासला. तिचा डान्स क्लास असतो फ्रायडे सॅटर्डे आणि संडेला ती डान्स क्लास घेते बदलापूरमध्ये. तालमीला नावाचा तिचा तालमीला नावाचं तिचं चॅनल आहे, त्याच्यावरती ती सगळं डान्सचं टाकत असते. असं बघायला गेलं तर दिवसभरात खूप काही केलं नाही, पण मी आणि अनु खाली गेलो होतो दुपारी, कारण घरचं थोडं सामान पाहिजे होतं. अंडी, परत दूध वगैरे, पत्रावळ्या वगैरे हवे होत्या, त्यामुळे मी खाली गेलो होतो. आणि त्याच्याच सोबत एक गोष्ट आहे जी मी रुईसाठी घेतली, कारण तिला मी दिवाळीचं गिफ्ट दिलंच नाही. ते गिफ्टसाठी मी इथलाच एक आमच्या ओळखीचं ज्वेलर आहे, त्याचं नाव मला आठवत नाही, ती रुई सांगेल किंवा जे काय असेल ते दाखवलं तर ती खाली दाखवेल त्याचं नाव. पण ते खूप कमाल ज्वेलर्स आहे, त्यांच्याकडे मी गेलो होतो कारण रुईसाठी मला काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं. तर मी तिथे गेलो, मी हे फटाके सारखे सारखे सतवत आहे. तिथे गेलो आम्ही आणि तिच्यासाठी एक छोटीशी अंगठी घेतली मी, कारण तिला काही दिलं नव्हतं. त्यात रागवली नव्हती, पण ती असतं ना आपल्याला की समजतं, तर ते घेतलं मी. आणि तिला अजून दिलं नाहीये मी. ती आता जेव्हा येईल क्लासवरनं त्यावेळेस तिला देईन, पण काहीच ठरलेलं नाहीये, कुठे जायचंय काय आहे माहितीच नाही. बघू आता कसं काय, ती आल्यावरती कळेल काय प्लॅन आहे ते, कारण काहीच सगळं हवेवरती आहे. तर बघू, जेव्हा देईन तेव्हा व्हिडिओ काढेनच नक्की, ते तुम्हाला दिसेलच. पगार कसा? पण काय बोलत होती तू? मी बोलली बेड सरकवायचा आहे, हिची अंगठी पडलेली आहे तिकडे. कोणी पाडली? तिनेच. मग तिलाच सरकवायला सांग. आता एक मिनिट, लग्नाला आता माझ्या 10 महिने झाले. मग ती आता काढायची आहे अंगठी. मग त्या अंगठीला पोरं झाले असतील आता. चांदीची आहे ती अंगठी. चांदीची अंगठी काय सोन्याची होणार आहे? 10 महिने. जानेवारी, 10 कसे म्हणजे? 9 महिने, 9. हा 10वा महिना चालू आहे ना. 9वा महिना चालू आहे, 9वा. मग उद्या बोलते. 9वा महिना चालू आहे. हे बघा, गरोदर आहे मी. 9वा महिना आहे. 3 months एवढं थोडीच तर 3 महिन्याला बरोबर ना? तुला लय माहित. तू बघितली ना ती रुईसाठी घेतलेली ती अंगठी? तिला माहितीच नाही अजून दिलेली कुठे आपण. वेलकम वेलकम वेलकम. क्लास फटाक्यांचा एवढा आवाज आहे. क्लास कुठे, लाईट कुठे जायला? क्लासवरनं घामाघूम झालेली माझी बायको डान्स करून थकलेली आहे, त्या तिच्यासोबत ही डान्स करते बघा आता पाठी पाठी. पुढे चालली. चप्पल तर काढू दे. चप्पल काढायला बाहेर कोण जातं? आम्ही गॅलरीत ठेवते मी. गॅरेज मध्ये ठेवते Gallery. चप्पल आहे की गाडी आहे? गॅलरी. गॅलरी. चप्पल गॅरेज मध्ये ठेवते म्हणजे काय? खूप ठोकले यार, सेशन हार्ड होता. स्टेशन हार्ड होता. सेशन कसला सेशन? त्यांना शिकताना, मला शिकवताना एवढं. कुठलं गाणं? मुझे तुमसे मोहब्बत है. मस्त आहे सेशन. बघतायत इथे लोक, बघतायत. अरे फटाके फोडतायत खाली. थांब, काय फोडतायत? खालच्या कुत्र्या बिचारे आपल्या गाडीजवळ नाही फोडायचं ना? बाहेर फोडतायत. हे तुम्हाला बोलवत होते. कोण? हे. अच्छा, कॅमेरा हलवलेस मेंटल. फटाके फोडायला खाली आहेत. त्यांना म्हटलं तुम्ही फटाके देणार आहात का? मी काय म्हणतो, हा ऍक्च्युली रुई रुई पैसे वाचतील. पैसे 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 वाचतील. ऐक माझं. अरे त्यांनी बोलवले मला, आताच विचारलं त्यांनी. कोण बोलवत आहे? तेजू.
काय खायचंय? मंचुरियन खायचं मला. अरे हा तुम्हाला सांगायचंच विसरलो ना मी. हा ऍक्च्युली आहे ना, आम्ही दोघं जण, मी आणि अनु, एक मिनिट, मी आणि अनु दोघं जण खाऊन आलोत मंचुरियन दुपारी आणि यांना आणलं नाही. आणि आता हे लोक नाही जेवायच्या टाइमला आला आणि मी पूर्ण टाइम एडिटिंग करत बसले आणि जेवायला आम्ही आणि ह्यांना मी सांगितलं भाकरी वगैरे सगळं घेऊन या आणि आल्या आणि नंतर मग जेवायला बसलो, येऊन ना इथे बसले ना, मी थोड्या वेळाने जेवते असं बोलले. हा बोलले थोड्या वेळाने जेवते. आली ब्लॉग मध्ये. मी म्हटलं मंचुरियन खाल्ले ना, तर बोलते नाही आम्ही मंचुरियन खाल्ले नाहीये. म्हणून मी म्हटलं असं शक्यच नाहीये. म्हटलं हा माणूस गेलाय आणि तिकडे गेल्यानंतर शास्त्र असतं बाजूला. ऐक ना पकडल्याचं बघ. मी म्हटलं तिकडे गेले आणि तुम्ही मंचुरियन खाणार नाही असं शक्यच नाही. म्हटलं हा असं येणारच नाही. त्यानंतर ना बसल्या, नंतर मग जेवताना मी विचारलं की म्हटलं कसं लागतंय, म्हणजे किती 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 खाल्ले. तो हा पटकन बोलतो 2 प्लेट. तर मी म्हटलं, मी असं बघितलं त्याकडे, दीड प्लेट. तर मी असं त्याकडे बघितलं, बोलतो अरे नाही मी भाकऱ्यांबद्दल बोलत होतो. मी म्हटलं भाकरी कधीपासून प्लेट. एक मिनिट आहे. मी खरंच भाकऱ्यांबद्दल बोलत जस्ट शट अप. मी जेन्युइनली भाकऱ्यांबद्दल बोलत होतो. मला लक्षातच नव्हतं. मी स्वतः धुनकीत होतो, तुला माहितीये ना. अरे मंचुरियन बद्दल नाही बोलत होतो मी, भाकऱ्यांबद्दल बोलत होतो. आणि आम्ही लपून नाही खाल्लं. हा दीड मंचुरियन खाल्लंय हा, तर ते त्या टेस्ट सोबत चांगलं लागतं. पकडलंय तुम्हाला, हे लोक चपवायचा प्रयत्न करतायत. पण खरं सांगा, तुम्ही जाणार आहात मंचुरियन खायला आता? मी जाणार, मी पण मला खायचंच आहे. तुम्ही यायचंच नाही दोघांनी, आम्ही दोघंच जाऊ. आम्ही जाणार. आम्ही ऐक बाजूला पाणीपुरी शेवपुरी पण चांगली मिळते. त्यानंतर ते सँडविचेस वगैरे ते चांगलं मिळतं. फ्रँकी पण चांगली मिळते, बर्गर पण चांगला मिळतो. सगळं हातात ठेव. हे काय माझा डब्बा मला आणून दिला की काय? ह्याच्यात मंचुरियन आहे. हा मंचुरियन कोणी आणली? मी. तू आणली माझ्यासाठी? खायला काय नाहीये. ते लाईट्स लाव ना. लाईट्स का बंद आहे? मला अंदाज. अरे कोणी बघते कुठं इकडे ये. लाईटला तिकडे कोणती लाईट आवडते? कोणती लाईट लावू? लाव सगळ्यात. ती अशी क्वीन सारखी का वाटते? है ना? कसली सुंदर आहे. दाखवशील इथे? गाणं बघून सुंदरी. तुम्हाला पण आवडते गाणं? नाही, ती त्याची इज्जत काढली तिने. बोलते काय सगळ्या गाण्याचं एकच चाललं. इकडे सुंदरी आवडली तुला? खूप सुंदर आहे यार, खूप मस्त आहे. त्या पोरीन वेट, ही ज्योतिर्लिंग मध्ये आहे. किती सुंदर दिलंय. तुम्ही कधी गेलेला ज्योतिर्लिंगला मंचुरियन खाऊन? सोड, आवडली तुला? हा ऑब्विसली, मला का नाही आवडत नाही. मी घेतली. दुपारी घेतली असेल. नक्की कोणी घेतली? दुपारी कसलं गिफ्ट आहे? दिवाळी गिफ्ट. दिवाळी गिफ्ट. हा, खाली होतं. सर्वात भारी चीन तर भारी आहे. काय प्राइस सांगायची नसते, पण त्या प्राइसच्या मागे किस्सा पण आहे, त्यामुळे सांगतो. घेतली मी अंगठी. मला फुल बोला इटालियन चांदी बिंदी आहे फुल. तो बोला ये सब मेरे को समझना नहीं है, आप पहले प्राइस बताओ. असं बोला. तो डिटेल्स देत होता, हे कसलं फिनिश आहे किंवा काय आहे काय. हा बोलतो ये सब मेरे को समझ नाही, आप सिर्फ प्राइस बताओ. चांदी आहे ना, मग ठीक आहे बोलतो. मला बोलतो इटालियन आहे. आम्ही बोलू महत्वाचं काय प्राइस सांगायची काय. मला बोलला की 1500 रुपयाच्या आसपास आहे प्राइस. बोललो ठीक आहे. मग मॅक्स किती कमी होती तर मॅक्स किती कमी होते, तर मी बोलतो फायनल प्राइस. मग कॅल्क्युलेशन माझ्या किलो करून दाखवलं, तसे झाले 1400 रुपये. बोललो 1400 रुपये होत्यात सर. बोललो ठीक आहे पॅक कर. मला आवडलं. बोललो ते पॅक झालं नाही, त्यांनी voucher नाही. पॅक करून मंचुरियन खायचं. मंचुरियन काय? मंचुरियन तुम्हाला खरंच खायचे परत जिरल ना. तसंही खाणारच आहे. मुद्दा तर ऐक. पॅक केला, जिरल ना तिला मंचुरियन. जिरला असेल. पॅक केलं. आम्ही बिलिंग काउंटरवर गेलो. बिलिंग काउंटरवर ते लोक वाउचर बनवतात ना पहिलं, मग बिल बनतं. तर वाउचर दिलं तर ते 1400 रुपये पेमेंट झालं होतं माझं करून.
तर थोड्या वेळाने एक जण तो मालकाचा कोणता मुलगा असेल किंवा काय असेल तिथला वर्कर असेल आला, बोलतो सरांना 400 रुपये रिफंड करा. बोललो काय म्हणजे मला कळलं नाही, मला अजून 400 रुपये, मला असं बोलला तो, मला कळे ना रिफंड करा की मला अजून 400 रुपये द्यायचे. मला माझं झालं तोंड बोलतो आईच्या गावात, बोललो ही चांदी एवढी तुला मला बोलला हा. मग सरांना तो ऍक्च्युली काउंटर मध्ये बोलत होता पण बघत माझ्याकडे होता. मग मला काही समजे ना की पैसे द्यायचे की काय. मग त्याने ऍक्च्युली दिले 400 रुपयाची नोट, 200 दोन नोटा दिली. बोललो सर हे काय. बोललो नाही तो पोरगा नवीन होता ना. अच्छा, त्याने एक्स्ट्रा प्राइस हा सांगितली. म्हणून बोललो म्हणूनच तो एवढा तो अति सांगत होता इटालियन बटालियन. बाईने 1400 रुपये घेतले माझ्याकडून, होता 1000 रुपयाची. मग 400 रुपयाची ते 200च्या 2 नोटा बघून जे आम्ही खुश झालो, म्हणून गेली मंचुरियन खायला. डायरेक्ट गेलो मंचुरियन खायला. ही दोन स्टोरी plate. ही आहे त्याच्या मागे. खायचं होतं ते सांग. काय आतमध्ये जा, आतमध्ये जा. हो? हा जास्त गेला होता, मोठा होता हा. आई शपथ, एवढा वेळ आपण होतो तेव्हा नाही आला. फोन दे ना, आपण फोटोज काढून घेऊ ना. फोटोज मुली म्हटल्या की फोटो आले. ये लवकर. कंटाळलो मी, एकटाच आहे. किती छान आहे ह्याचे हा footage. बोलला हा काय बोलला माहिती का मला. हा बोलतो काय जरा कॅमेरा जरा खाली घे, माझे शूज आले पाहिजे. मग हे कोणाला पाहिजे होतं? आणि सुरसुरी हा. सोबत फोटो पाहिजे. हा, तुम्हाला हे कोणाला पाहिजे वाटतं होतं? तुम्हाला वाटतं मी असं बोलेन? हा, obviously. हे तू मला तरी सांगू पुरावे नको. आहेत माझ्याकडे व्हिडिओ. हे तू मला तरी सांगू नको. मोठा शाणा. बोललो दिसलं पाहिजे. सगळं काय हे लोकांनीच करायचं काय. भाई F1 ला जाणार आहे तो मोटो जीपी. हे काय सो आपले सुरसुऱ्या पाऊस वगैरे सगळं झालंय. याच्या आज पाऊस तर आठवलंय आपली बार, त्याच्याने घाबरणार आहे आम्ही. ते आत्ताची पिढी ते जाऊ दे, ते संपायच्या आधी बोलतो आमचा ब्लॉग पण संपेल, आपण हे पण संपेल. ब्लॉग संपूया. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी. पुन्हा एकदा ही माझ्याकडून. अजिबात बोलत नाही आहे मी, तुम्हाला सारखं बोलतो. सो माझ्याबद्दल चांगले कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब. अजून काय असतं, बेल आयकन दाबा. इंस्टाग्रामवरही फॉलो करा इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि आम्ही न्यू रील पण टाकणार आहे दिवाळीची, सो तेही तुम्ही बघा. तो हिचा डिपार्टमेंट, आपला काही संबंध नाही त्याच्याशी. असं कसं संबंध नाही. तर ते एडिट बिडिट मला येत नाही, पण जाऊ दे. बाय.